सध्या सोशल मीडियावर गुगल नॅनो बनाना आणि विंटेज साडी या फोटो ट्रेंड्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, अगदी व्हॉट्सअप स्टेटसवर सुद्धा प्रत्येक ठिकाणी हेच फोटो दिसत आहेत. एआयच्या मदतीने तयार केलेल्या या फोटोमध्ये लोक स्वतःला रेट्रो लुक देतात. विंटेज साडीत, फिल्मी स्टाईलमध्ये किंवा एखाद्या खास लोकेशनवरच्या सेटिंगमध्ये आपले फोटो तयार करून अपलोड करतात. माणसाला नेहमीच स्वतःला अधिक सुंदर, आकर्षक दाखवायची इच्छा असते. सोशल मीडियाच्या या युगात तर ही इच्छा अनेक पटींनी वाढली आहे. एआय टूल्स हीच मानसिकता ओळखून वापरकर्त्यांना आभासी सौंदर्य देतात. काही सेकंदात तयार होणारे हे फोटो लोकांना प्रचंड आवडतात. परिणामी नॅनो बनाना किंवा विंटेज साडी ट्रेंडने गिबली ट्रेंडलाही मागे टाकलं आहे. पण यात चमकदार फोटो ट्रेंडच्या मागे दडलेले धोकेही कमी नाहीत. सौंदर्याच्या आभासी धुंदीत आपण नकळत आपला वैयक्तिक डेटा एखाद्या अज्ञात डिजिटल सापळ्यात तर टाकत नाही ना? हा मोठा प्रश्न सध्या अनेक सायबर तज्ज्ञ, सोशल मीडिया युजर्स आणि सुरक्षा तज्ज्ञ उपस्थित करत आहेत. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. माणसाला नेहमीच प्रत्यक्षाहून अधिक सुंदर दिसायची इच्छा असते. सिनेमात, मालिकांमध्ये दिसणाऱ्या आकर्षक व्यक्तिरेखा, सोशल मीडियावरचे फिल्टर लुक यांचा परिणाम सामान्य लोकांवरही होतो. मी कसा दिसतो किंवा लोक मला कसं पाहतात हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. एआय टूल्सनी हीच मानसिकता ओळखली. आज काही सेकंदात तुमच्या साध्या फोटोला ते विंटेज लुक देतात. पार्श्वभूमी बदलतात, चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या पुसून टाकतात. अगदी फिल्मी हिरो हिरोईन सारखा लुक देतात. त्यामुळे लोकांना हा अनुभव फार रंजक, आकर्षक आणि कूल वाटतो. अनेक महिलांनी आपल्या विंटेज साडीतील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. पुरुषांनीही रेट्रो लुकमध्ये फोटो तयार करून पोस्ट केले. एक प्रकारे हा एक फॅशन स्टेटमेंट झाला. पण या आकर्षणाच्या पडद्यामागे लपलेली भीती, सायबर सिक्युरिटीचे धोके मात्र लोकांच्या लक्षात येऊ लागलेत. मुंबईतील झलक भवनानी हिने एआय टूलचा वापर करून स्वतःचा विंटेज साडीतील फोटो तयार केला. फोटो बनवण्यासाठी तिने एक साधा फोटो प्रॉम्प्टसाठी दिला होता. मूळ फोटोमध्ये तिच्या हातावर एक छोटा तीळ दिसत नव्हता. पण जेव्हा एआय टूलने नवीन फोटो तयार केला तेव्हा त्या फोटोत तिच्या हातावर तो तीळ स्पष्टपणे दिसत होता. झलकने लगेच सोशल मीडियावर प्रश्न केला, जर माझ्या दिलेल्या फोटोमध्ये हातावरील तीळ नव्हता तर एआय टूलने तो तीळ कुठून आणला? हा प्रश्न ऐकल्यावर अनेक एआय युजर्स हादरले. कारण याचा अर्थ एआय टूलने कुठेतरी तिचे इतर फोटो पाहिले होते किंवा डेटा स्टोअर केला होता. यामुळे वैयक्तिक गोपनीयतेबाबत शंका अधिकच गडद झाल्या. एआयच्या मदतीने केवळ फोटोज नव्हे तर व्हिडिओ तयार होतात. अनेकदा हे डीप फेक व्हिडिओ असतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुसऱ्याचा चेहरा लावून बनवलेले व्हिडिओ. अलीकडे रश्मिका मंदाना, सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट, कॅटरीना कैफ यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरले. कुणाच्याही परवानगीशिवाय तयार केलेल्या या व्हिडिओंमुळे त्या व्यक्तींच्या प्रतिमेला धोका निर्माण झाला. त्यामुळेच रतन टाटाचे विश्वासू शंतनू नायडू यांनीही संतापाने प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, केवळ काही क्षणांचा आनंद देणारा एआय फोटो किंवा व्हिडिओ एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. अनेक एआय ॲप्स तुमचा फोटो प्रोसेस करण्यासाठी क्लाउडवर अपलोड करतात. म्हणजे फोटो एखाद्या सर्व्हरवर पाठवला जातो. हा सर्व्हर कुठे आहे, कोण त्याला ॲक्सेस करू शकतो, तो डेटा कधीही डिलीट होतो का, याची ठोस माहिती वापरकर्त्यांना दिली जात नाही. स्पष्ट चेहरा दिसणारे फोटो आधार किंवा इतर कागदपत्रांसाठी वापरले जाऊ शकतात. बनावट कागदपत्र तयार करणे, ओळख चोरी, फसवणूक यांसाठीही हा डेटा वापरला जाऊ शकतो. एकदा डेटा लीक झाला तर त्याचा गैरवापर रोखणं जवळपास अशक्य होतं. एआय टूल्स आपल्याला जसे आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर, आकर्षक दाखवतात. परिणामी आपण स्वतःच्या नैसर्गिक रूपावर समाधानी राहत नाही. लोक स्वतःला आभासी सौंदर्याच्या मापदंडावर मोजू लागतात. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. मी जसा दिसतो तसाच मला स्वतःला का आवडत नाही हा प्रश्न पुढील पिढ्यांसमोर मोठा मानसिक तणाव निर्माण करू शकतात. जर तुम्हालाही असे ट्रेंड फॉलो करायचे असतील तर काही खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. क्लाउडवर फोटो अपलोड करणारे एआय टाळा.
शक्यतो अशा AI ॲप्सचा वापर करा जे तुमचा फोटो मोबाईलवरच प्रोसेस करतात, म्हणजे तुमचा डेटा बाहेर जात नाही. वॉटरमार्क वापरा. फोटो किंवा व्हिडिओवर वॉटरमार्क टाकल्याने भविष्यात गैरवापर झाल्यास तो तुमचाच कंटेंट आहे हे सिद्ध करता येईल. प्रायव्हसी पॉलिसी नीट वाचा. ॲपच्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि प्रायव्हसी पॉलिसी वाचल्याशिवाय काहीही अपलोड करू नका. संवेदनशील फोटो कधीही अपलोड करू नका. वैयक्तिक माहिती देणारे स्पष्ट चेहऱ्याचे किंवा खाजगी जीवनाशी संबंधित फोटो टाळा. प्रत्यक्षात प्रतिमा उत्कट असते असं म्हणतात, पण या आभासी प्रतिमेच्या मोहात आपण आपली खरी ओळख, नैसर्गिक सौंदर्य आणि खाजगी आयुष्य धोक्यात तर घालत नाही ना, याचा विचार करणं आवश्यक आहे. केवळ काही सेकंदांचा डिजिटल आनंद भविष्यात मोठं संकट ओढावून आणू शकतो. म्हणूनच सजग राहा, सावध राहा आणि आपल्या डेटाचं रक्षण करा. कारण एक मीम फिरतोय, जो AI साडी घालू शकतो तो AI साडी उतरवू शकतो. अशाच माहितीपर व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.